नमस्कार मित्रांनो. पुढील भागामध्ये निशी खूप नाराज असते, तर नीरज तिला छान समजवतो आणि म्हणतो, निशी, तुझं बॅडमिंटन म्हणजे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. निशी स्माईल करून म्हणते, हो सर, मला माहिती आहे आणि तुमच्यासाठी मी ते नक्की करणार. रात्री झाडाखाली बसून ओवीची खूप तगमग चालू असते. ती म्हणते, हा श्रीनिवास, याला माझा बड्डे पण लक्षात राहत नाही. असं कसं लक्षात राहत नाही? गेला निघून मित्रासोबत. तिची बडबड चालू असते आणि उमा सगळं ऐकते. आता ओवीकडे येते आणि म्हणते, ओवी, अगं काय झालं? ओवी म्हणते, काहीच नाही. ती म्हणते, काहीच नाही? मग कोणाशी बडबडते? ओवी म्हणते, बघ ना मावशी, हा श्रीनिवास गेला मित्राकडे निघून. उमा म्हणते, अगं त्याला अभ्यास होता ना. आता उमा पण नाटक करत असते. ओवी म्हणते, माझा बड्डे पण त्याच्या लक्षात नाही. उमा म्हणते, अगं मग तू लक्षात करून द्यायचा. ती काही गरज नाही. उमा म्हणते, ठीक आहे, उद्या आला ना मीच सांगते त्याला. ओवी म्हणते, मावशी, तुला माझी शपथ आहे, काहीच सांगायचं नाही. ती ओवी, तू वेडी आहेस का? असं कोणी शपथ घालतं का? बरं, मी नाही सांगणार त्याला. आता दोघींना पण संध्याची आठवण येते. ओवी म्हणते, मॉम असती ना माझा बड्डे सेलिब्रेशन केला असता. आता उमा तिला खुशीत घेते आणि म्हणते, अगं संध्या आपल्यातच आहे, ती कुठेही गेली नाही. आता दोघींच्या पण डोळ्यात पाणी येतं. इकडे चारू मात्र शिनूच्या रूममध्ये डोकून बघते, तर तो झोपलेला असतो. ते आता हळूच दार लावते आणि कडी लावून घेते आणि ते, श्रीनू, आता जा ओवीच्या बड्डेला, मी बघतेच तुम्ही वाढदिवस कसा साजरा करता. ओवीला मेसेज येतो म्हणून ती मागच्या दाराला जाते. इकडे तिकडे बघत म्हणते, इथे तर श्रीनिवास नाही आहे, मग मला यांनी मेसेज का केला? हां, कदाचित त्याला मला सरप्राईज द्यायचं असेल. म्हणजे श्रीनिवासच्या लक्षात आहे माझा वाढदिवस. खूप वेळ होतो पण शिनू काय येत नाही. चारू लपून बघत असते आणि हसून म्हणते, आता बस वाट बघत. रात्रभर वाट बघितली ना तरी शिनू येणार नाही. पण तेवढ्यात लाईटिंग लागते. शिनू हळूच मागून येतो आणि म्हणतो, हॅपी बड्डे ओवी. आता ओवी मागे बघते आणि खूप खुश होते. पण चारू मात्र शॉक होऊन बघत असते आणि म्हणते, हा शिनू कसा आला? मी तर याच्या दाराची कडी बाहेरून लावली होती, कुणी उघडली असेल? ओवी म्हणते, म्हणजे माझा वाढदिवस तुझ्या लक्षात होता? शिनू म्हणतो, ओवी, हे मी कधी विसरेल का? ओवी रागाने म्हणते, मग नाटक का केलं? तो म्हणतो, अगं मी तुझं घड्याळ 10 मिनिटांनी पुढे लावलं होतं, म्हटलं बघावं तुला किती राग येतो ते. आता ओवी रागाने बोलत असते आणि शिनू तिला समजावत असतो. नंतर तो कान पकडून म्हणतो, ओवी सॉरी, आणि उडबाशा काढायला लागतो. आता मात्र चारूचा खूप जळफळाट होतो. ओवी हसत म्हणते, शिनू, तुला माफ केलं, हे करायची काही गरज नाही. आता शिनू गिफ्ट काढतो आणि म्हणतो, ओवी, हे तुझ्यासाठी. तो आता मोत्यांचा हार काढतो आणि ओवीला देतो. ओवीला एवढा आनंद होतो. ती म्हणती, वॉव, व्हेरी नाईस, किती प्रिटी ना हा श्रीनिवास, थँक्यू सो मच. ती एवढं भरभरून कौतुक करत असते पण शिनूचा चेहरा पडतो. ती श्रीनिवास, काय झालं? तो ओवी, पण हा खरा नाही आहे. ओवी म्हणते, म्हणून काय झालं? तुझं प्रेम तर खरं आहे ना, हे माझ्यासाठी खूप आहे आणि मला जर याची किंमत विचारशील ना, माझ्यासाठी हा कोटीचा हार आहे. आता शिनू स्माईल करतो. चारू म्हणते, त्या दिवशी रुकवादात ह्या दोघांचा फोटो लावला, पण कुणी काढला काय माहिती. पण आता बास, ह्या दोघांचं सत्य मी सगळ्यासमोर आणणारच. शिनू म्हणतो, ओवी, याच्यापेक्षा पण उद्या तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. ती काय सरप्राईज आहे? तो तुला उद्याच कळेल. बरं, आपण केक कापूया. ती काय, तू केक पण अरेंज केला? शिनू म्हणतो, हो, पण ते पण एक सरप्राईज आहे. ओवी म्हणते, ओके. तो आता एक भांडं काढतो आणि त्याखाली शिऱ्याचा केक असतो आणि त्यावर खूप सारे बदाम असतात. आता मात्र चारूचा अजूनच जळफाट होतो. ओवी म्हणते, वॉव श्रीनिवास, अमेझिंग. तो आवडला तुला? ती ऑफकोर्स, मला खूप आवडला, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि शिनूला घट्ट मिठी मारते. आता शिनू पण तिला आनंदात मिठी मारतो. चारू म्हणते, ओवीला तर मी तिच्या वाढदिवसाचं सगळ्यात मोठं सरप्राईज देणार, ते पण आत्ताच्या आत्ता. ती मंजूकडं जाते, तिला हळूच उठवते आणि म्हणते, आपल्याला आत्ताच्या आत्ता लाली आत्याकडे जायचं आहे. मंजू म्हणते, काय बोलतेस तू? अगं ते आता गाढ झोपलेले असतील. चारू म्हणते, माझं काम आहे त्यांच्याकडं, तू येतीस की मी एकटी जाऊ? मंजू म्हणते, येते ते. आता लालीच्या दाराबाहेर जातात. मंजू म्हणते, चारू, मला सांग ना काय आहे? अगं त्यांना उठवलं ना ते सगळं घर डोक्यावर घेतील आणि सगळ्यात आधी
तुला घराबाहेर काढतील. चारू म्हणते, असं काही होणार नाही, तू हाक तर मार. आता ते लालीला उठवतात आणि म्हणतात, एक गंमत आहे. लाली म्हणते, काय आग लागली का? अशी काय गंमत आहे? काय असेल ना ते उद्या दाखव. ती जायला लागते. चारू म्हणते, ऐका ना ऐका, तुम्ही चला आणि स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. लाली चिडते. चारू म्हणते, तुम्ही आधी चला तर मग तुम्हाला कळेल कुठे आग लागली. ती आता ओढत लालीला नेते आणि म्हणते, ते बघा ओवी आणि शिनू. त्या तिघी समोर बघतात तर ओवीचा वाढदिवस साजरा होत असतो. पण त्या वाढदिवसाला कांता, नीरज, निशी आणि बाकीचे सगळेच असतात. आता लाली चारूवरच ओरडते. मंजू म्हणते, लालीताई तिला नका ओरडू ना, तिने मुद्दाम नाही केलं हे सगळं. लाली म्हणते, मी तिला नाही ओरडते, तुला ओरडते. काय गरज होती मला इकडे घेऊन यायची? ती जायला लागते. तेवढ्यात कांता म्हणतो, लाली लाली इकडे ये ना. मंजू वहिनी, चारू इकडे ये ना. लाली जवळजवळ म्हणते, काय आहे? कांता म्हणतो, तुझी झोपमोड झालीच आहे तर ओवीच्या वाढदिवसाचा मस्त केक खाऊन जा ना. तुझ्या आवडीचा चॉकलेट केक नाही आहे, पण हा उमा वहिनींनी बनवला रव्याचा केक. आता उमा स्माइली करून बघत असते. आता लाली खातीर म्हणते, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. उमा म्हणते, चारू बरं झालं हं, तू यांना घेऊन आलीस. आता मात्र चारूचा चांगलाच चेहरा पडतो. उमा म्हणते, मी गेले होते यांना उठवायला, पण या दोघी खूप गाढ झोपलेल्या होत्या. तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज येतो. आता सगळेच दचकून बघत असतात. शिनू म्हणतो, कुणीतरी दार वाजवतंय. आता मात्र चारू चांगलीच हादरते. तर तुम्हाला काय वाटतं, चारूने रघुनाथला कोंडलं असेल का काय दायजीला? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.